जमाव दगडफेक करत होता त्या सगळ्यांची आता धरपकड केली जाते असं दृश्यांमध्ये दिसतंय। काय अपडेट मिळतात? पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज करत पोलिसांनी चार्ज केलेला आहे। समोरचा जो विभाग आहे तो देखील अनधिकृत आहे। खरं म्हणजे त्या विभागावर आता पोलीस जे आहेत ते आत्महत्या होती आणि त्यामध्ये अनेक पोलिसांवर या ठिकाणी दगडफेक केली आणि ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी दगडफेक केली आणि ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला। त्या वस्तीमध्ये दगड सगळ्या लोकांना एक एक करून या ठिकाणी बाहेर खेचून आणण्यात येते आणि त्या सगळ्यांना पकडून आता त्यांच्यावर कारवाई केली जाते, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। महिला देखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत्या, त्यामुळे महिला पोलीस देखील आता या वस्तीमध्ये आतमध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहेत। हे जे समोर देखील आपण ती 4 ते 5 माळ्याची ही जी संपूर्ण इमारती बघताय, या सगळ्या इमारती देखील अनधिकृत आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये त्या इमारती उभे राहिलेल्या आहेत आणि जी लोक दगडफेक करत होते ते सगळे याच सगळ्या वस्त्यांमध्ये घुसलेले आहेत, त्यामुळे त्यांना पकडून आता बाहेर आणण्यात येते। आपण आता देखील पाहिलं समोरच्या त्या ब्रिजवरून एका व्यक्तीला पोलीस मारत आणतायत आणि हा व्यक्ती देखील त्या दगडफेकीमध्ये सहभागी होता, म्हणून त्याला आता पकडण्यात आले, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता आपण पाहता पोलीस देखील आता आक्रमक झालेले आहेत, कारण मगाशी अनेक वेळापासून पोलीस जे आहेत त्या व्यक्तींना किंवा इथल्या लोकांना स्थानिकांना सांगत होते की तुम्ही दगड हातात घेऊ नका किंवा इथे या ठिकाणी विरोध करू नका, इथे तुम्हाला विरोध करून आमची ती कारवाई आहे त्याला अडथळा आणू नका। पण लोक ऐकली नाहीत आणि शेवटी त्याने दगडफेक केली, विरोध केला आणि आता अखेर जी लोक विरोध करत होते, जी लोक दगडफेक करत होते त्या सगळ्यांना पोलीस एक एक करून आता पकडून आणत आहेत। समोरच्या वस्तीमध्ये सगळे हे लोक जी विरोध करणारे आहेत ती घुसलेली आहेत, त्यामुळे आता पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि हळूहळू एक एक दोन लोकांना पकडून त्या ठिकाणी पोलीस बाहेर आणत आहेत। खरं म्हणजे ही कारवाई जी आहे ती गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे, पुढचे 3 दिवस ही कारवाई सुरू असणार आहे आणि तब्बल 1000 पोलीस आणि आरपीएफ कर्मचारी या कारवाईमध्ये आपल्याला दिसून येतात आणि रायट कंट्रोल फोर्स देखील या ठिकाणी आहे। दंगल नियंत्रक पथक या ठिकाणी सध्या उपलब्ध आहे आणि या दंगल नियंत्रक पथकाकडून देखील कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील या कारवाईला समर्थन देऊन या ठिकाणी सहयोग केला जातोय आणि अशा प्रकारे 3 ते 4 संस्था एकत्र येऊन आज ही अनधिकृत बांधकामं जी आहे ती तोडण्याची कारवाई इथे सुरू करण्यात आलेली होती। अखेर हा जो दबाव आहे त्या दबावाने विरोध केला, त्यामुळे 2 वेळा पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। तिसऱ्यांदा जो आहे तो दगडफेक करण्यात आली होती, त्यामुळे ही दगडफेक थांबवण्यासाठी पोलिसांना चार्ज करावा लागला आणि पोलीस स्वतः राईट कंट्रोल फोर्स घेऊन या वस्तीमध्ये घुसले आणि त्यांनी अनेक लोकांना ताब्यात घेऊन बाहेर आणलं। आता एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, कारण की अनेक महिला या दगडफेकीमध्ये सहभागी होत्या। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इथे जी इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली होती, ज्या इमारतीवरून वाद सुरू झाला, ती इमारत पाडण्याचं काम देखील इथे 2 ते 3 पोकलेन लावून या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे जरी विरोध झाला तरी दुसरीकडे कारवाई मात्र थांबलेली नाही आहे। कारवाई कितीही झालं तरी कारवाई थांबणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आणखी 2 महिलेला पोलिसांनी इकडे पकडलेलं आहे आणि या 2 महिला देखील त्या दगडफेकीमध्ये सहभागी होत्या, म्हणून त्यांना पकडले। महिला पोलीस त्यांना पकडून इथे घेऊन आलेले आहेत। आपण पाहताय की त्यांचा अजूनही या कारवाईला विरोध आहे। त्याचबरोबर काही लोक इथे, काही मुलं देखील आहेत जे तरुण या कारवाईला विरोध करत होते, त्या तरुणांना इथे पकडलेलं आहे, महिलांना पकडलेलं आहे आणि हे सर्वजण इथे विरोध करत होते पोलिसांना। मोठ्या प्रमाणात त्यांनी विरोध केला, दगडफेक केली पोलिसांवर आणि त्यामुळेच आता त्यांच्यावर पोलिसांनी अखेर कारवाई केली, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता इथे देखील आपण पाहिलं ही महिला आहे, ही महिला विरोध करत होती मोठ्या प्रमाणात, त्या महिलेला पोलिसांनी कारवाई केली, पण आणखी अनेक लोक जी आहेत ती हळूहळू आता बाहेर येत आहेत। त्या पोलिसांना पकडून, पोलीस जे आहेत त्या लोकांना पकडून इथे आणत आहे, कारण की एक पोलीस जो आहे तो या ठिकाणी जखमी झालेला आहे। जखमी पोलीस त्याला आपण पाहता इथे जखमी पोलीस आहे, जो दगडफेकीमध्ये तो जखमी झालेला आहे, त्याच्यामुळेच त्याला आता पोलीस बघा त्याच्या हाताला लागलेला आपण पाहू शकता, हातातून रक्त येते त्या पोलिसाच्या। पोलीस त्या ठिकाणी त्याला हाताला दगड लागल्यामुळे तो जखमी झालेला आहे आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येते। अशा प्रकारे इतर देखील काही पोलीस आहेत जे जखमी झालेले आहेत, त्यांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते। मात्र ही कारवाई जी आहे ती काही मोठ्या प्रमाणात आता सुरू करण्यात आलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून या कारवाईला जो विरोध केला जात होता तो विरोध आता अखेर
बाहेर पडला आणि पोलिसांवर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांना देखील इथे पावलं उचलावी लागली आणि जी लोक दगडफेक करत होती, जी लोक विरोध करत होती, त्या सगळ्यांना आता पोलीस एक करून पकडून बाहेर आणत आहेत. कारण कारवाई अधिकृत आहे, ही वस्ती अनधिकृत होती आणि या वस्तीमध्ये उभे राहिलेल्या इमारती देखील अनधिकृत होत्या. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कारवाई झाली नसल्यामुळे या लोकांनी या नक्कीच. ठिकाणी त्यामुळे अक्षय आता कारवाई जोरदार करण्यात येते आहे. जे दगडफेक करत होते त्या सगळ्यांना पकडण्यात येत आहे. तू राहाच आपल्यासोबत. या सगळ्या संदर्भात खरं तर ही जागा पश्चिम रेल्वेची असल्याचं समजतंय आणि या कारवाई संदर्भात पश्चिम रेल्वेचे CPRO अभिषेक पिनीत यांच्याशी अक्षयनं जो संवाद साधला होता तो आपण संवाद आता पाहूया. ही कारवाई सुरू आहे. आज विरोध केला गेलेला आहे, लाठीचार्ज झालेला आहे. तर या लोकांना आधीपासून त्याची कल्पना देण्यात आलेली होती का? जी काही घरं तोडण्यात आली किंवा जे काही बांधकाम तोडण्यात आलं ती या लोकांना आधीपासून याची नोटीस दिलेली होती का? त्यांना सांगण्यात आलेलं होतं का? देखिए, सबसे पहले तो मैं आपको ये बताना चाहूँगा कि आज दूसरा दिन है इस पूरी कार्रवाई का और हमें भरपूर सपोर्ट मिल रहा है यहाँ की मुंबई की जनता का, जो हमारे गणमान्य पैसेंजर्स हैं. आज ऑलमोस्ट दो दिन कंप्लीट भी नहीं हुए हैं और ऑलमोस्ट हमने 60% जो डेमोलिश